सद्गुरूंचे पुण्यस्मरण, सद्गुरु नाम संकीर्तन, सद्गुरु गुणानुवाद गान, श्रवण मनन सद्गुरूंचे, श्रवण मनन सद्गुरूंचे. आज ऐकूया स्वामी स्वरूपानंद एक अलौकिक राजयोगी या ग्रंथातील प्रकरण 6, भावभक्तीची भावुक गाथा, याचा भाग 6. माझ्या पत्नीच्या कॅन्सरवरील दुखण्यात स्वामी स्वरूपानंदांच्या अलौकिक वाचा सिद्धीची आणि योग सामर्थ्याची मला आणि माझ्या पत्नीला आलेली एक दिव्य प्रचिती हाच ह्या भावभक्तीच्या भावुक गाथेचा शेवट आहे. जुलै 1973 पासून माझ्या पत्नीच्या आजाराचं शेवटचं पर्व सुरू झालं. तिथपासून थेट अगदी तिच्या 10व्यापर्यंत का म्हणाना, स्वामींच्या वाचा सिद्धीची अलौकिक प्रचिती आम्हाला आली. स्वामींनी 1964 साली तिच्या अगदी पहिल्याच भेटीत दिलेलं, तुम्हाला भीती वाटेल तेव्हा स्मरण करा, मी आहे, हे आपलं अभिवचन आणि नुकत्याच झालेल्या पत्नीच्या भेटीत तिला दिलेला आनंदात राहावं हा आशीर्वाद, हे सर्व कसं अगदी अक्षरशः खरं करून दाखवलं होतं. जुलैपासूनच माझ्या पत्नीच्या आजारातील खऱ्या यातनांना सुरुवात होईल असं मला वाटत होतं. मी आता बरी होणार नाही, ह्यातच जाणार, असं ती अधूनमधून म्हणू लागली होती. कुठल्याही प्रकारात आता तिला अज्ञानात ठेवणं मला तरी बरं वाटत नव्हतं. म्हणून पत्नीला एकदाचं सांगून टाकलं. तिला म्हटलं, मी तुझ्यासाठी काही करत नाही असं समजू नकोस. तुला कॅन्सर झालाय, त्याला उपायच नाही आहे. आणि मी ज्या दिवशी तिला असं सांगितलं, अगदी त्याच दिवशी तिनं स्वामींनी तिला म्हणून दिलेला स्वामींचा एक फोटो माझ्याकडून मागून घेतला आणि तो आपल्या कॉटजवळ लावला. माझ्या पत्नीला रोगाचं असं हे निदान सांगितल्यावर जास्त मनोधैर्य यावं म्हणून मी त्याच दिवशी देवातून स्वामींच्या पादुका बाहेर काढल्या. स्वामींकडून अभिमंत्रून घेतलेली अशी एक गणेश मूर्तीसुद्धा बाहेर काढली आणि ह्या सर्व गोष्टी पत्नीसमोर ठेवीतच मी तिला म्हटलं, ह्याला नमस्कार करून स्वामींची प्रार्थना कर. तुला दिलेले शब्द स्वामी खरे करतील. तदनंतरच्या काळात माझ्या पत्नीच्या रोगाचा भर वाढतच चालला होता. अशा सर्व परिस्थितीत सुद्धा तिला डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे त्रास असा कधी झाला नाही. पोटातील 2 कॅन्सर तिनं स्वामी कृपेनं सहज लीलया असे पचवले होते. ती कधीही ओरडली नाही, तिनं कधी बडबड, त्रागा, आरडाओरडा असं काही केलं नाही. डॉक्टरनी सांगितल्याप्रमाणे तिला कधी इंजेक्शन वगैरे असं काहीच द्यावं लागलं नाही. पुढे पुढे तर माझी पत्नी स्वामींच्या अखंड चिंतनात अशीच असे. मोठ्या आनंदात बोले, मुलांशी निरोपाच्या गप्पा मारे. तिच्या त्या गप्पा ऐकत असता आम्ही सर्व दुःखानं अगदी हेलावून जात असू. असं सर्व घडत घडत जुलै महिना मावळला आणि ऑगस्ट 1973 उजाडला. पत्नी म्हणायला लागली, आता मात्र खूप यातना होत आहेत, सहन होत नाही, स्वामींचीच प्रार्थना करते.
असं ती म्हणायची आणि दिवसभर पुन्हा आनंदातच असायची. भेटीस येणाऱ्या जाणाऱ्या नातेवाईकांशी हळूहळू बोलायची. ऑगस्ट 1973मधील श्रावण वद्य प्रतिपदेपर्यंत इतरांच्या भेटी घ्यायचं असं तिचं काम तिनं जवळजवळ संपवलं होतं. 15 ऑगस्ट 1973पासून म्हणजे श्रावण वद्य प्रतिपदेपासून माझी पत्नी स्वामी स्वरूपानंदांशी पावसला एका दिव्य संपर्कात अशी असावी अशी माझी खात्री आहे. बुद्धिवादी आणि अश्रद्ध मंडळींना हे पटणार नाही. स्वामींशी पावसला असणाऱ्या ह्या तिच्या दिव्य संपर्काबद्दल आमच्या वाड्यातील सर्व मंडळींनी सर्व गोष्टी पाहिल्यात. 15 ऑगस्ट 1973 रोजी वाड्यातील सर्व मंडळींना ती म्हणाली, आता पावस होऊन स्वामी सांगतील तसं करायचं. मला मध्येच म्हणायची, स्वामींची पूर्ण प्रचिती आली, त्यांचे पाय सोडू नका. श्रावण वद्य प्रतिपदेपासून स्वामींच्या शब्दातच आणि हळूवार अशी ती बोलायला लागली. मला स्वामींसारखं भट म्हणून हाक मारी. माझ्या मोठ्या मुलाला स्वामींसारखंच श्रीराम म्हणून हाक मारी. यापूर्वी तिनं त्याला या नावानं अशी कधीच हाक मारली नव्हती. त्याला ती वंडा असं हाक मारीत असे. श्रावण वद्य तृतीयेला म्हणजे 17 ऑगस्ट 1973 रोजी सायंकाळी स्वामींच्या फोटोला हार आणि बेल वाहून तिनं बसून अशी प्रार्थना केली. नंतर फोटोकडे पाहून मला म्हणाली, स्वामी सांगतायत आज श्रावण शुक्रवार आहे. 5 सुवासिनींना हळदी कुंकू दे. पत्नीचं हे बोलणं ऐकून मी तिला विचारलं, अगं मग कुणाकुणाला बोलवू? वाड्यातल्या देशपांडे, करमरकर, पटवर्धन इत्यादी 5 सुवासिनींची नावं तिनं घेतली. त्याप्रमाणे मी त्या 5 सुवासिनींना त्या दिवशी हळदी कुंकवाला म्हणून बोलावलं. एखाद्या सुवासिनीला कुंकू लावताना मध्येच माझी पत्नी म्हणे, मालती काकू, आता स्वामी मला म्हणतायत निघावयाचं, म्हणून निरोप घेते. माझ्या पत्नीचं असं हे सर्व बोलणं ऐकून आम्ही सर्व अगदी थक्क व्हायचो. त्याच दिवशी रात्री माझ्याशी ती निरोपाचं असं सर्व बोलायला लागली. मुलं सोडून पावसला सारखं जाऊ नका. मुलांकडं लक्ष द्या. शनिवारच काटते की काय कोण जाणे. स्वामींना सांगितलंय रविवारी चला. पत्नीचं असं हे सर्व निरोपाचं बोलणं ऐकून मला रडू कोसळायचं. त्या दुःखावेगातच त्या रात्री मी तिला म्हणालो, स्वामी कृपेनं तू लढाई जिंकली आहेस, आता मला आशीर्वाद दे, नाहीतर मात्र शेवटी गळपटेन. असं म्हणतच मी माझ्या पत्नीचा उजवा हात माझ्या डोक्यावर ठेवला. शनिवारी 18 ऑगस्ट 1973 रोजी माझी पत्नी संपूर्णतः स्वामींच्या चिंतनात अशीच होती. स्वामी अनिल, स्वामी अनिल असं तिचं भजन चालूच होतं. दुपारनंतर ह्यातील आपल्या धाकट्या मुलाचं म्हणजे चिरंजीव अनिलचं नाव तिनं सोडलं. नंतर फक्त स्वामी 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 असंच ती म्हणत होती.
सायंकाळी तिनं वाड्यातील सर्व तरुण मुलांना म्हणजे मोहन करमरकर, दत्तू गुळुंजकर इत्यादींना बोलावलं आणि सांगितलं, उद्या रविवार आहे म्हणून कुठं जाऊ नका, यांना मदत लागेल. सायंकाळी पत्नी मला म्हणाली, बेल आणून ठेवा. तिला बेल लागतो म्हणून शुक्रवारीच मी खूप बेल आणून ठेवला होता. तो तिच्याजवळ कॉटजवळ ठेवला. रात्रीपासूनच ती कॉटवरील स्वामींच्या फोटोवर बेल वाहायला लागली. म्हणाली, शनिवार गेला पाहिजे. 18 ऑगस्ट 1973 इतिहास जमा झाली होती. माझी पत्नी मध्येच उठली आणि मला म्हणाली, उजाडलं का? शनिवार संपला का? मी तिला म्हटलं, अगं 1 वाजलाय, अजून उजाडायला खूप अवकाश आहे. परत स्वामी 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 असं म्हणतच ती पुन्हा झोपली. सकाळ उजाडली. 6:30 वाजले. अगदी खऱ्या शास्त्रोक्त अर्थानं उदयात उदयम वारहा असा रविवार उजाडला. मी आमचा दोघांचा चहा केला, पत्नीला दिला. मला म्हणाली, किती वाजले? मी म्हटलं, 7 वाजले. माझं हे सर्व बोलणं चालू असतानाच तिनं कॉटवरील बेल आपल्याजवळ असा घेतला. 7:15च्या सुमारास मी प्रातर्विधीसाठी बाहेर गेलो. 15-1 मिनिटात परत आलो. येतो तो पत्नीनं तोंडात बिल्वपत्र घातलेलं. पाहतो तो हातपाय गार पडलेले. मी आमच्या मालकांचा मुलगा मोहन करमरकर याला बोलावलं. त्याला म्हटलं, मोहन जरा बघ रे. सर्व संपलं होतं. स्वामी स्वरूपानंदांच्या भावभक्तीच्या माझ्या पत्नीच्या त्या भावूक गाथेचा 19 ऑगस्ट 1973 रोजीच प्रचितीचा असा एक गोड शेवट झाला होता. माझ्या पत्नीला स्वामी स्वरूपानंदांनी दिलेली अभिवचनं अशा प्रकारे निखालस अशी सत्य ठरली होती. धर्मशास्त्राप्रमाणे लागणारे असे माझ्या पत्नीचे नंतरचे विधी सुरू होते. त्यातच पत्नीचा 10वा दिवस झाल्यावर एक दिवस पावस होऊन स्वामींचं सांत्वनपर असं मला एक पत्र आलं. त्यात स्वामींनी मला लिहिलं होतं. पण हे स्वामींचं पत्र मला ज्या दिवशी मिळालं त्याच दिवशी एक ज्येष्ठ ध्यानयोगी आणि माझे नातेवाईक उपनिषद तीर्थ श्रीयुत द वा जोग माझ्या घरी समाचारासाठी म्हणून आले. मला म्हणाले, सांगू नये पण सांगतो, योगशास्त्रदृष्ट्या असं होण्यास वेळ लागतो असं म्हणतात. पण तुमच्या पत्नी चांगल्या ठिकाणी गेलेल्या पाहिल्या. त्यांना मी म्हटलं, आम्हाला कळत नाही, स्वामी हेच आमचं प्रमाण. असं म्हणून मी त्यांच्या विचारांशी मिळतं जुळतं असं स्वामींचं हे पत्र त्यांना दाखवलं. त्या पत्रात लिहिलं होतं, तुमच्या पत्नी चांगल्या प्रवासास निघाल्या आहेत. त्यांचा पुढील प्रवास सुखमय, आनंदमय आणि भक्तिमय हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना. आत्मतृप्त स्वरूपानंद. आज इथेच थांबूया. यानंतरचा या प्रकरणातला 7वा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी
स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.